नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025ची जे कोणी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खास मागील प्रश्नपत्रिकेंचे आपण विश्लेषण इथे घेत आहोत. तर बघा, आजचा हा आपला 20वा पार्ट आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे, कोणाच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, सुवर्ण सिंग समिती. तर बघा, 1976मध्ये काय झालं होतं, इंदिरा गांधींनी नेमलेल्या सुवर्णसिंग समितीने नागरिकांसाठी कर्तव्य ठरवण्याची शिफारस केली होती आणि या शिफारशीवरून 42वी घटनादुरुस्ती झाली. 42वी घटनादुरुस्ती जी झाली होती त्या घटनादुरुस्तीनुसार आर्टिकल म्हणजे कलम 51A चा समावेश करण्यात आला आणि त्यामध्ये 11 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. तर ह्या तिन्ही फॅक्ट्स लक्षात असू द्या. 42वी घटनादुरुस्ती 1976 आणि 51A आर्टिकल, हे 2-3 गोष्टी लक्षात असू द्या. सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार अशा प्रकारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, 1969 सालचा पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे देविका राणी, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, देविका राणी ह्या पहिल्याच होत्या हा पुरस्कार स्वीकारणाऱ्या आणि हा पुरस्कारची सुरुवात पण 1969मध्येच झाली होती आणि भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मान आहे हा आणि पहिला सन्मान देविका राणी यांना भेटलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, दुसरी सविनय कायदेभंग चळवळ गांधीजींनी कधी मागे घेतली? तर मागे घेतली 1934मध्ये, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1932मध्ये लक्षात असू द्या, 1932मध्ये ही सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. परंतु ब्रिटिशांची दडपशाही खूप जास्त प्रमाणात सुरू झाली आणि त्यामुळे दडपशाहीमुळे ही जी चळवळ होती ती कमकुवत झाली. म्हणून गांधीजींनी 1934मध्ये ही चळवळ अधिकृतपणे मागे घेतली. बघा मित्रांनो, आपण कंटेंट खूप छान इथे कव्हर केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला नक्की याचा फायदा जाणवेल. आणि व्हिडिओची जर PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करा. तिथे तुम्हाला व्हिडिओची PDF भेटून जाईल. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट भेटून जाईल. पुढचा प्रश्न पाहूया, 1930 साली झालेल्या सोलापूर सत्याग्रहात कोण आघाडीवर होते? तर ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, गिरणी कामगार. तर बघा, गिरणी कामगार हे यामध्ये आघाडीवर होते. दांडी मार्च नंतर सोलापूरमध्ये खूप मोठं आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनात गिरणी कामगार सर्वात पुढे होते. काही दिवस शहरामध्ये जसं की लोकशाहीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने काय केलं होतं, या आंदोलनाला दडपण्यासाठी एक लष्करी पाठबळ त्यांनी पुरवलं आणि या आंदोलनाला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात छोडो भारत हा ठराव मांडला गेला? तर बघा, छोडो भारत हा मुंबईच्या अधिवेशनात मांडला गेला होता. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 8 ऑगस्ट 1942मध्ये मुंबईतलं जे ग्वालियर टँक मैदान आहे तिथे छोडो भारत ठराव मांडण्यात आला आणि या ठरावानंतर गांधीजींनी करो या मरो हा नारा दिला होता. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास म्हणतात? तर कामगार चळवळीचे जनक आहेत नाम लोखंडे, म्हणजेच ब ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नारायण मेघाजी लोखंडे असं त्यांचं नाव आहे. यांनी 1884मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही पहिली कामगार संघटना स्थापन केली होती, त्यामुळे त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असं म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया, भारत व पाक या 2 राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे लॉर्ड माउंटबॅटन, म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, 1947 साली शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय होते हे लॉर्ड माउंटबॅटन आणि यांनी भारताचे विभाजन करण्यासाठी ही योजना मांडली होती. तसंच या योजनेनुसारच भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्रे निर्माण झाली होती. बघा मित्रांनो, आपण खूप डीपली ते घेत आहोत क्वेश्चनचं ॲनालिसिस, तर तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही आजूबाजूची इन्फॉर्मेशन तुम्ही तुमचे नोट करून ठेवली किंवा एक रनिंग नोट्स जरी काढून ठेवल्या तरी हरकत नाही. ऐन वेळेला तुम्हाला हे रीड करायला फायद्याचं राहील. पुढचा प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते फाजल अली, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1953 साली केंद्र सरकारने भाषिक तत्वावर राज्याची पुनर्रचना करण्यासाठी हा आयोग नेमला होता, फाजल अली आयोग, आणि त्याचे हे अध्यक्ष होते फाजल अली. तर सदस्य होते के एम पन्नीकर आणि
हृदयनाथ कुंजरू. हृदयनाथ कुंजरू हे 2 त्याचे सदस्य होते. हे पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, RBIचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर RBIचे मुख्यालय आहे मुंबईला, म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI त्याची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झालेली आहे आणि सुरुवातीला कोलकात्याला होतं, नंतर ती 1937 मध्ये त्याचं मुख्यालय मुंबईला हलवण्यात आलं होतं. अशा प्रकारे त्याची माहिती देखील महत्त्वाची आहे, ती पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, FTII म्हणजे FTII म्हणजे काय? तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. FTIIची स्थापना 1960 मध्ये कुठं झाली होती? तर पुण्याला झाली होती. पुणे येथे झाली होती आणि ही संस्था भारतातील चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रातली तांत्रिक आणि कलात्मक शिक्षणासाठी कशी प्रसिद्ध अशी आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल कोणता? तर बघा, पहिली पंचवार्षिक योजनाचा कार्यकाल आहे डी ऑप्शन 1951 ते 1956 आणि हा कार्यकाल जो पहिली पंचवार्षिक योजना 5 वर्षासाठी यामध्ये तयार केली होती. तिचा भर जास्तीत जास्त कृषी विकास आणि सिंचन प्रकल्पांना सर्वाधिक जास्त प्राधान्य देण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, इस्रोचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन बंगळूर येथे इस्रोचे मुख्य कार्यालय आहे. तर ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो आणि मुख्यालय कर्नाटक राज्यातलं बंगळूर येथे आहे. कर्नाटक राज्यामध्ये आहे KN. तर इथेच उपग्रह आणि प्रक्षेपक रॉकेट संशोधनाचे प्रमुख कार्य केलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया, औद्योगिक क्रांतीचे माहेरघर कोणाला म्हटलं जातं? तर बघा, औद्योगिक क्रांतीचे माहेरघर इंग्लंडला म्हटलं जाते, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 18व्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली होती, त्यामुळे इंग्लंडलाच औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या देशाला म्हटलं जातं? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन जपानला. कारण जपान हा आशियाच्या पूर्वेकडला देश आहे, पूर्वेकडील टोकाला आहे हा, आणि जिथून सूर्य सर्वप्रथम उगवलेला दिसतो, त्यामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया, पहिले महायुद्ध कोणत्या काळात झाले? तर बघा, पहिले महायुद्ध 1914 ते 1918 मध्ये झालं होतं, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. युरोपीय देशामध्ये 1914 ते 18 दरम्यान झालं होतं आणि या युद्धात काय झालं होतं तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती, आर्थिक नुकसान पण भरपूर झालं होतं. पुढचा प्रश्न पाहूया, अणुशक्तीचे जनक कोणास म्हणतात? तर अणुशक्तीचे जनक अर्नेस्ट रुदरफोर्ड यांना म्हणतात, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अर्नेस्ट रुदरफोर्ड हे न्यूझीलंडचे भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी 1909 मध्ये केलेल्या प्रयोगाची अणूची रचना म्हणजे प्रयोगाद्वारे त्यांनी अणूची रचना स्पष्ट केली होती, म्हणजे स्पष्ट केलं होतं आणि त्यांनी 1911 साली अणुकेंद्रकाचा म्हणजे न्यूक्लियसचा शोध पण लावला होता. तसंच रुदरफोर्ड यांना मॉडर्न न्यूक्लिअर फिजिक्सचे जनक पण म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील पत्रकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 6 जानेवारी, म्हणजे बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. 6 जानेवारी 1832 रोजी काय झालं होतं, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि त्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण भारतात मुस्लिम सत्ता स्थापन करणारा कोणता पहिला सुलतान होय? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अल्लाउद्दीन खिलजी, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिण भारतात पहिल्यांदा मुस्लिम सत्ता स्थापन केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टोमॅटोमध्ये कोणते आम्ल असते? तर बघा, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असतं, म्हणजेच ऑक्झॅलिक आम्ल असतं. तर बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर प्रिंट मिस्टेक झालेली, ऑक्झॅलिक असं हा शब्द आहे. तर बघा, टोमॅटोमध्ये हे आम्ल असतं, थोड्या प्रमाणात सायट्रिक ॲसिड देखील असतं. आम्ल टोमॅटोला त्याची आंबट चव देत असतं हे ॲसिड. पुढचा प्रश्न पाहूया, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जडत्व, म्हणजे डी ऑप्शन करेक्ट आहे. पहिला नियम सांगतो, वस्तूवर बाह्य बलाने जर कार्य नाही केलं तर ती स्थिर राहते किंवा समान वेगाने सरळ रेषेत चालू राहते, याला आपण काय म्हणतो, जडत्वाचा नियम असं म्हणतो. बघा मित्रांनो, इथे आपण फक्त 20 क्वेश्चन घेतलेले आहेत जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आलेले आहेत त्यांना नक्कीच ह्याची क्वालिटी कळते आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. तसंच तुमच्या मित्रांना देखील शेअर करू शकता आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तिथे वेगवेगळी माहिती
भेटेल. वेगवेगळे पत्रक आलेले, परिपत्रक आलेले किंवा GR आलेले, पोलीस भरती संदर्भात सगळी माहिती आपल्याला त्या टेलिग्राम चॅनलवर जरूर भेटेल. थँक्यू व्हेरी मच.